गोष्टचं नाव खरा उपवास कोणता? स्वामी समर्थांची साधी पण शिकवण. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. अक्कलकोट नगरीत एक भक्त रोज स्वामी समर्थांना दर्शनासाठी येत असे. तो नेहमी मोठ्या अभिमानाने सांगायचा, महाराज, मी आठवड्यातून 2 दिवस उपवास करतो. उपवास केल्याने मला पुण्य मिळतं. स्वामी समर्थ त्याचं बोलणं शांतपणे ऐकत राहिले. काही दिवसांनी स्वामींनी त्या भक्ताला विचारलं, बाळा, तू उपवास करतोस म्हणजे पोटाला अन्न देत नाहीस, पण मनात राग, द्वेष, मत्सर, खोटेपणा हे सर्व भरलेले असतील तर असा उपवास कशाला उपयोगाचा? भक्त आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, मग खरा उपवास कोणता महाराज? स्वामी हसले आणि म्हणाले, बाळा, खरा उपवास म्हणजे मनातील वाईट विचारांचा त्याग करणं. खोट बोलण्याचा उपवास करा, रागावण्याचा उपवास करा, लोभाचा उपवास करा. ज्या दिवशी तू हे सगळं सोडशील त्या दिवशी तुझा खरा उपवास होईल. शरीराचा नव्हे तर मनाचा उपवास श्रेष्ठ आहे. त्या भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला कळलं की उपवास म्हणजे फक्त पोट रिकामं ठेवणं नव्हे, तर मन शुद्ध करणं हेच खरं साधन आहे. शिकवण: खरा उपवास म्हणजे अन्न न घेणं नाही, तर मनातील नकारात्मक विचार, राग, मत्सर आणि खोटेपणा यांचा त्याग करणं.